नमस्कार, मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्या समोर येत आहे. हे बघा, आपण आत्ता आलो आहे ब्राह्मण बुधवार पेठेत. हे इथं राजशिव छत्रपती हॉल. आणि इथे येण्याचं कारण असं की पहिलाच पाऊस आज जुन्नर शहरात झाला. जुन्नर शहरात पहिल्याच पावसानंतर ह्या जो ब्राह्मण बुधवार पेठे परिसर आहे इथं नदीचं स्वरूप आलेलं आहे. अरे इथलं ड्रेनेज कोणी गायब केलं का काय? कुठं खाल्लं गेलं हे ड्रेनेज? हे बघा, कसरत करून गाडी चालवायला लागते इथं. लोक कशा पद्धतीने, पाणी पण किती साचलेलं आहे आणि पूर्ण पाणी वाहतं इथून. नक्की जुन्नर नगरपालिका बांधकाम विभाग ड्रेनेज कुठं घेऊन गेले इथले? हे बघा, नागरिकांना कशी मुश्किल पद्धतीने गाड्या चालवता येतात किंवा काय होतंय हे बघा तुम्ही. आणि हे असंच पाणी जुन्या सरकारी दवाखान्याच्या इकडून कागदीवाड्याकडे जात आहे म्हणल्यावर नक्कीच जुन्नर नगरपालिकेने ड्रेनेज लाईन काय चांगल्या पद्धतीने काढून दिलेली आहे की ज्यामुळे पहिल्याच पावसात आता या ब्राह्मण बुधवार पेठेतील नागरिकांना नदीचा अनुभव घ्यायला मिळाला. त्याबद्दल इथले नागरिक बरेचसे धन्यवाद सुद्धा मानतायत जुन्नर नगरपालिकेचा की अशा पद्धतीने यांची कामगिरी आहे. बघा कशा पद्धतीने लोकांना कसरत करायला लागते आणि काहीच ह्या पाऊस पडण्याच्या आधी जुन्नर नगरपालिका, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यांनी किती चांगले प्रयत्न केले असतील की बाबा शहरात पाण्याची अडचण नको व्हायला, लोकांना त्रास नको व्हायला, याची आपण पाहू शकता. आणि ह्या पद्धतीने आत्ता शहराची अवस्था आहे. हे बघा, इथून लहान लहान मुलांना घेऊन लोक जात आहेत. त्यांना कशा पद्धतीने जायला लागतंय की आता यांना मुलगा सांभाळायचा का पाणीही करायचं. धन्यवाद.